नमस्कार, शिवशंभू जय खानदेश मित्रांनो 20 वर्ष पहिले आपला गावेकडे ज्या मराठी शाळा होतात ना जिल्हा परिषदना तेच ना मग अशी अवस्था होती की एक वर्गामा पुरेसे बसायला जागा सापडेल आणि मित्रांनो आता अशी अवस्था आहे की त्या वर्ग खाली पडेल अक्षरशः काही गावेस ना शाळा तर बंद करायला पाहिजे जायले मित्रांनो नाही काबर कारण की लोकांनी आता अशी विचारधारणा होई जायले की पोरे आते मराठी शाळामा शिकू शकावं आणि तसं कधी चांगलं शिकाणं होईल ते गावेस पासून 20-25 किलोमीटर तालुकाना ठिकाणी ज्या शाळा आहेत इंग्लिश मिडियम आहे त्याच टाकायला पाहिजे असं वाटत. पण मित्रांनो तुम्ही विचार करा या त्या आज मराठी शाळा आहेत त्यासनी हजारो डॉक्टर इंजिनियर व्यावसायिक क्लास 1 अधिकारी IAS IPS अधिकारी घडायचे बरं का मित्रांनो. आज जे शिक्षण बाजारीकरण होईल ना ते कुठेतरी थांबायला पाहिजे असं मला प्रामाणिक प्रयत्न आहे मित्रांनो. सगळ्या गावातल्या ज्या काही शेतमजूर आहेत गोरगरीब लोक आहेत सगळं असले पॉसिबल नाही की आपला पोरेसले 20-25 किलोमीटर दूर इंग्लिश मिडियम तालुकाना ठिकाणी टाकाले मित्रांनो. गावातल्या ज्या मराठी शाळा आहेत ना त्या टिकायला पाहिजे मित्रांनो आणि त्या शाळा महत्वाने आहेत मित्रांनो कारण की शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करायला शाळा महत्वाने मित्रांनो पोरे असणं पोटेन्शियल महत्वाने. जय हिंद जय भारत.